रोंबाट आलेला आहे बघा. या कार्यक्रमाचा आस्वाद सगळ्यांनी घ्यायचा आहे. इथे समोर उत्सव मूर्ती याच्यामधून जाणार. धावत येते रस्त्यावर राहा नका पळतले इथे कुठे भेटणार आहे? इथे कुठे भेटणार आहेत? इथे घरात जातले या ते बुधनाथ म्हणून आहे गावडेवस. ही भाऊ इथे घर आहे, इथे ओट्या भरतात तिथे जातात. ओके, तिथे भेट घेणार आणि नंतर मंदिरकडे जाणार. मंदिर उड्याकडे जातात. उड्याकडे जाणार. कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून माझ्याची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मंडळी आता आपण मंदिराच्या जवळ आलो आहे. आपल्यासोबत आशिष नाटळकर, त्याचबरोबर या मित्राची नवीनच पहिल्यांदाच ओळख झाली. नाव कसं? ग्रामीण कोकण स्वप्नील पाटकर. आणि या ठिकाणी आता भावी भक्तजन देवीची दर्शन घेऊन येतात, त्याचबरोबर दर्शनासाठी सुद्धा जात आहेत. हे बघा. आणि आपण मंदिराच्या परिसरामध्ये आलो आहे. नमस्कार मंडळी, सध्या तळ कोकणामध्ये शिवमहोत्सवाची सांगता होत चालली आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी 5 दिवसा 7 दिवसाचा शिवमहोत्सव या ठिकाणी पार पडला जात आहे. 1 महिन्याचा सुद्धा शिवमहोत्सव असो काही काही गावामध्ये. तर मंडळी आता आपण आलो आहे सावंतवाडीतील कुणकरी या गावामध्ये. या ठिकाणी 7 दिवसांच्या शिवमहोत्सवाची सांगता केली जाणार आहे. ती म्हणजे देवस्वारा ह्या 100 फूट जो हुडा असतो त्याच्यावरती अवसार घेऊन चढणार आहे. ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर मंडळी आता आपण श्री भावी देवीचं जे मूळ घर आहे त्या ठिकाणी आलो आहे. देवीचं आपण दर्शन घेऊन येऊया. त्याआधी या ठिकाणी मंदिराच्या बाहेर आपल्याला ओटीचं सामान दिसतं. तर आपण आता मंदिरामध्ये जाऊन या. मंदिराला आहे बघा, विद्युत रोषणाई त्याचबरोबर सुंदर असं सजवलेलं सुद्धा आहे आणि भाविकांची गर्दी सुद्धा आहे. तर म्हणजे आता थोड्या वेळ भावी देवीचा रोंबाट आहे ना, श्रीदेवी भवानी देवीच्या भेटीसाठी जाणार आहेत. आपल्याला इथून दिसतंय बघा, त्या साईडने रोंबाट येते, ते आता आपण बघूया. भावी देवीचं रोंबाट आहे, श्रीदेवी भवानी देवीच्या भेटीसाठी जात आहे. इकडे बघा घोडे आहेत आणि त्याचबरोबर सर्व गावातील मानकरी आणि ही आहे निशाणकाठी. हे बघा मंडळी आपले सबस्क्रायबर फॅमिली भेटली. तुम्ही कुठले इकडचेच? कुणकेरीचे. हो, पेंढराचे मांड उत्सव आपल्या. हो, इथे धावत येते रस्त्यावर राहा नका पळतले. इथे कुठे भेटणार आहे? इथे कुठे भेटणार आहेत? इथे घरात जातले या
देव भूतनाथ म्हणून आहे गावडेवस. हां ही भाऊचं घर आहे, इथे ओट्या भरतात तिथे जातात. ओके, तिथे भेट घेणार आणि नंतर मंदिरकडे जाणार. मंदिर उड्याकडे जातात. उड्याकडे जाणार आहे. ओके, उड्याकडनं पुन्हा पैसे येतले आणि आपल्या गावामध्ये किती गावांचे येतात रोमटा येतात? 3 गावांची. 3 गावांची येतात. ओके. तिसऱ्या गावाला आणायला जाणार. तिसरा गाव तिकडे उभा आहे तिकडे कोलगाव. कोलगावला निशाण येणार. निशाने. तर म्हणजे आता समोर ना रोंबाट येत आहे. या ठिकाणी आता ना 3 रोमटे एकत्र येणार आहे. ती म्हणजे आंबेगावचं आहे ते लिंग क्षेत्रफळ आणि कोलगावचं आहे श्रीदेव कलेश्वर. या ठिकाणी आता रोमटे येणार आहे 3 गावाचे आणि तिसऱ्या गावाचं म्हणजे इथलंच भावई देवीचं. तर म्हणजे आता या ठिकाणी भाविकांची सुद्धा भरपूर सारी गर्दी आहे आणि त्याच्यावर आपला भेटलेला आहे तो सर्वेश पेडणेकर. बरोबर, घोडे मोडणी, वाघाची शिकार करणे या सगळ्या प्रथा आहे ना मंदिरच्या परिसरामध्ये केल्या जाणार. या ठिकाणी आता जी प्रथा आहे मूळ ना त्या ठिकाणी पार पाडली जाते. म्हणजे या ठिकाणी आता घोडे मोडणी आणि ज्याला आपण वाघाची शिकार बोलतो ना त्या ठिकाणी पुढे आता प्रथा चालू केली जाणार आहे. आणि मागून रोंबाट येते आणि आपल्यासोबत आपला मित्र आहे राज. तर तुमचं इकडचं गाव आहे तळावडे सावंतवाडीतच. आणि समोर आता रोंबाट येते. या ठिकाणी आपण बघितलं असाल कुंकेरी गावची जी काही ग्रामस्थ आहेत ते कसे एकत्र एकोप्याने कुठल्याही परिस्थितीला गालबोट न लावता आपले सण उत्सव साजरे करत असतात. आणि त्याचबरोबर आता आपले जे रोंबाट आहे ते म्हणजे आपले कुंकेरी गावचं. आता म्हणजे आपण मंदिराच्या परिसरामध्ये आलो आहे. इकडची शिगमोत्सव म्हणजे एक प्रकारची जत्रा मोठ्या प्रमाणात भरते जी 7 दिवसाची असते. आणि आता आपण मंदिराकडे आलो आहे. हळूहळू या ठिकाणी आता ना भाविकांची त्याचबरोबर रोमटाबरोबर आलेल्या भाविकांची गर्दी या ठिकाणी बघायला भेटणार आहे. आणि समोर आपण बघतोय तो उडा आहे ज्या ठिकाणी आता अवसर देवांचे अवसर ते उड्यावरती चढणार आहेत. आणि प्रत्येकाने स्वतः जरा काळजी घ्यायची, कारण रोंबाचे धावत त्या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यामुळे त्या जागेमध्ये रोंबाट आलेला आहे बघा. या कार्यक्रमाचा आस्वाद सगळ्यांनी घ्यायचा आहे. आपल्यासोबत हर्षद सुद्धा आलाय, त्याची भेट झालेली आहे.
मंदिर आहे श्रीदेवी सातेरी देवीचं, दर्शन घेऊन येऊया आपण. मंडळी इथे आपल्याला ही काय प्रथा समजली ना ते काकांना विचारा. काका काय आहे इथे, काय म्हणजे काय प्रथा होणार आहे? ही प्रथा म्हणजे याच्यात देव जाणार, ह्याच्यातून देव जाणार. हां म्हणजे आम्ही आता उपास धरलेले आहेत. हां मला खोचापट वगैरे करायची उपास हे इथे सांभाळायला पाहिजे. ओके. हां तो नाही जाय भूतून फक्त इथून देवच जाणार. आणि आत्ता आपल्याला इथे अजून एक प्रथा बघायला भेटणार आहे. समोरून रोंबाट येत आहे. इथून बाहेर पडणार ना काका? इथून बाहेर पडणार ना तिकडे इथे समोर उत्सव मूर्ती याच्यामधून जाणार. फक्त यामधून उत्सव मूर्ती जाणार आहे. आता म्हणजे रोंबाट आहे ना, श्रीदेवी भावईचं देवीचं जे मूळ घर होतं त्या ठिकाणून आता श्रीदेवी भावईचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी हे रोंबाट चाललंय. हे श्री भावई देवीचं मंदिर ना, भावई देवीचं दर्शन घेऊन या. सुंदरसं मंदिर आहे बघा. आता श्रीदेवी भावई मंदिरचे मूळ घर होतं त्या ठिकाणाहून जी पालखी त्याचबरोबर जे रोंबाट आहे त्याचे श्रीदेवी भावई मंदिरच्या मंदिरामध्ये आलं आहे. आणि या इथून आता जे देवांचे अवसार काढणार आहेत त्यानंतर देवही जाणार आहे थेट जे हुडा आहे त्या ठिकाणी जाणार. आता हुडोत्सवानिमित्त आपली भेट झाली आहे ती कोकणचा रायडर, नाव कसं? राज मानगावकर. आणि मित्रा तुझा? कोकणचा मनीष शिरोडकर. हे दोन्ही झारापचेच आहे वाटतं. आम्ही तुझे सबस्क्रायबर आहोत. हो धन्यवाद तुमचे खूप मनापासून. आणि आता वेगळा व्हिडिओ आपल्याला बगायला मिळणार आहे जर्नी मध्ये. नक्कीच. व्हिडिओ तर खूप चांगले. आणि अरे नाही रे एवढे कुणकेश्वरचे आहे. आणि आपल्यासोबत परत सर्वेश. काय म्हणतो बाकी तू कधी येईल? मी झालो 15-20 मिनिटं होती, 15 अर्धा तास होतो. या निमित्तानंच आपले सगळे युट्यूबर असतील ते एकत्र फॅमिली एकत्र भेटता आपण. तर धन्यवाद तुझे पण. म्हणजे फटाक्याची आतिषबाजी करत कोकणाचा देव कलेश्वर या ठिकाणी आलेला आहे. त्याचबरोबर भावी भक्तजन सुद्धा आहे. आणि बघू शकता फटाक्यांची आतिषबाजी करत आल्यात. आता या ठिकाणी देवांच्या गाठीभेटी होतील आणि त्यानंतर श्रीदेवी भावई मंदिरातून त्यातील देवी अवसार काढल्यानंतर उड्याजवळ जाणार आहेत. आणि या ठिकाणी भावी भक्तजन सुद्धा आहेत. आणि इथून येत आहेत ते श्रीदेव कलेश्वर कोलगाव.
सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अक्षदा कुठले? अक्षदा आता 1,000 रुपये करायचे आहेत. ओके ओके. त्याच्यावर मारायचे आहेत. आणि मंदिराच्या परिसरामध्ये मित्रांनो इथे सुद्धा देवाचं स्थान आहे. तर मंडळी आता समोरून रोंबाट येते, बघूया कुठल्या गावचं रोंबाट आहे ते. आणि त्याचबरोबर फटाक्याची आतिषबाजी सुद्धा त्या ठिकाणी होते. म्हणजे कोकणामध्ये हे सण उत्सव कशा पद्धतीने साजरे केले जातात हे आपल्याला या होडोत्सवाच्या निमित्तानं आपल्याला दिसून येतात. तर मंडळी भावी देवीचं जे रोंबाट आहे ते या ठिकाणी आलेलं आहे. कुलकेरीची श्रीदेवी भावई माता या तीनही बंधू भगिनींच्या ऐक्याचं प्रतीक असलेला हा उत्सव असलेला म्हणजे कुलकेरीचा होळोत्सव या ठिकाणी संपन्न होतो. आणि आता श्रीदेवी भावई देवीची पालखी तसेच श्रीदेव क्षेत्रपाल व श्रीदेव कलेश्वर या तिन्ही गावांच्या देवतांचं या ठिकाणी लवाजण्याचं काहीच वेळामध्ये या ठिकाणी आगमन होतंय. आणि जो आमचा प्रमुख कार्यक्रम आहे होळोत्सवाचा तो या ठिकाणी मंडळी समोर आपण बघताय हा होडा आहे आणि त्या ठिकाणी कसा चालू आहे. तर या ठिकाणी मंडळी आगमन झालेलं आहे ते म्हणजे भावई देवीचं जे रोंबाट आहे कुणकेरीचं. त्या वतीने आम्ही उपस्थित सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. म्हणजे आपण समोर बघतोय ती घोडेमोड आहे बघा, जी काय प्रकारची त्या ठिकाणी पार पाडली जात आहे. आणि वाघाची शिकार सुद्धा त्या ठिकाणी केली जाते.
तर म्हणजे वाघाची शिकार करणे ही जी काय प्रथा आहे ना त्या ठिकाणी चालू आहे बघा. सर्वजण वाघाची पाठ धरतात आणि त्याची शिकार केली जाते. जी काय पारंपरिक प्रथा आहे ती त्या ठिकाणी पार पाडली जाते. या ठिकाणी शूट करतो आणि त्यांची एनर्जी भारी भारी मालवणवरचे खास सावंतवाडी गेले आपलं कोकणचं रायडर घे 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 जवळसून घे. तर म्हणजे या ठिकाणी आता जे देवांचे अवसर आहेत ना ते उड्यावरती चढणार आहेत आणि खालून दगड मारला जाणार आहे. त्यांचा जो दगड बसेल त्याची मनोकामना पूर्ण होईल अशा पद्धतीने ही प्रथा या ठिकाणी पार पाडली जाते. म्हणजे एकामागून एक हे देव अवसर आहेत ना ते उड्यावरती चढतात तेव्हा आणि वरती जाऊन ते वरती बसणार आहे जिथे देवावसार हे उड्यावरती चढलेले आहेत आणि थोड्याच वेळ आता खालून भावी भक्तजन हे देवांवरती उड्यावरती ही दगड मारणार आहेत. ज्याचा दगड हा देवांपर्यंत पोहोचेल त्याची मनोकामना जी काही इच्छा असेल मनात ती पूर्ण होते असा या ठिकाणी आपल्या कोकणामध्ये प्रथा आहे. त्याचा थोड्याच वेळात या ठिकाणी आता दगड मारण्याची जी काही प्रथा आहे ती आता चालू होईल. या ठिकाणी हजारोच्या संख्येने या उडोत्सवाला उपस्थित राहिलेले आहेत. तर मंडळी इथे काळजी घ्यावी लागते कारण जर हुड्यावरती दगड बसला आणि जर रिटर्न आला तर डोक्यावरती बसू शकतो. त्याच्यामुळे देवस्वाऱ्या यावरती आहेत बघा. हे बघा तर
मंडळी या ठिकाणी आता दगड लागलेला आहे आपल्याला काळोखच्यामुळे दिसत नाही प्रॉपर. आणि आता जे देव जे अवसार आहेत ते आता खाली येणार आहेत. आणि ह्या हुडोत्सवाची सांगताही अशा प्रकारे होते. अजून 3 वेळा दगड मारला की हा जो हुडोत्सव आहे त्याची सांगता केली जाणार आहे. लागले का चिल्ला झालं मग खाय वर असो जरा खा खाय नाही असा उतारता पण बघू काय झालं. तर म्हणजे अशा प्रकारे सावंतवाडी कुणकेरी गावचा जो काही हुडोत्सव होता त्या या ठिकाणी पार पडलेला आहे. विविध प्रथा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघता आली. व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.